प्लाटून राष्ट्रीय ध्वज का सलाम लेगा। राष्ट्रीय सैल्यूट सलामी। आपल्या तिरंगा आत्महत्या ठेवत आहे. यानंतर आपले जे केंद्र शासनाकडून उत्कृष्ट सेवा पदक त्यानंतर संतोष बापूराव पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर सदस्य पदाचे केंद्र शासनाकडून उत्कृष्ट सेवेकरता प्रदान करण्यात येत आहे. आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील 19 अधिकाऱ्यांना हवालदार मिळालेला आहे. त्यानंतर PSI शरद लोहरे पोलीस हवालदार राम कोपरघाट चालक पोलीस हवालदार नरेश राऊत पोलीस हवालदार प्रमोद फुलकर पोलीस नाईक दिनेश सोळंकी पोलीस हवालदार आशिष भुसारी या 19 अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त सर्व
पोलीस अधिकारी अंमलदारांचे यवतमाळ जिल्ह्यामार्फत पोलीस दलामार्फत गौरव करण्यात आलेला आहे. त्यानंतर जिल्ह्यातील अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्षभरात पोलीसचा गौरव करण्यात येत आहे. त्यानंतर रवी अन्नपूर्णा आनंदराव खांडवे, निलेश खंडारे, ज्ञानेश्वर सोबत विकास दांडे आणि सागर केरा, विकास दांडे सागर केरा, राहुल जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकारी अंमलदारांचा गौरव. आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पोलीस बांधव, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींनो, आज आपण 80वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या अभिमानाने साजरा करीत आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपले तिरंगा आकाशात फडकला आणि आपल्या शूरवीरांनी दिलेल्या संघर्षाने व बलिदानाने विजय मिळवला आहे. आज त्यांचे आपण स्मरण करूया. पोलीस दल हे संविधानाचे रक्षक म्हणून कार्य करत असून आपला काकी वर्दी केवळ कपड्यांचा रंग नाही तर हे जबाबदारीचे प्रतीक आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी रोखणे आणि सामान्य नागरिकमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण करणे ही आपला प्रमुख जबाबदारी आहे. आजच्या काळात सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, अंमली पदार्थांचे वाढते प्रकार तसेच महिलांवर व बालकी संबंधित घडणारे गुन्हे तसेच वाहतूक सुरक्षेची जबाबदारी ही मोठा आव्हान आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांना सक्रिय सहकार्य केल्यास बेकायदेशीर कृत्य विरोधात कारवाई करून सुरक्षित, शांततापूर्ण आणि न्याय समाज निर्माण करणे निश्चित शक्यता आहे. गुन्हेगारीला प्रतिबंधित करणे आमचं प्रमुख ध्येय असून यवतमाळ जिल्हा पोलीस दल त्याप्रमाणे वाटचाल करता विविध गुन्ह्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत घट आली आहे. तसेच गुन्हे दोषस्थितीचे प्रमाण पण वाढ झालेले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याकरिता संघटितरित्या गुन्हेगार करणाऱ्या गुन्हेगार विरुद्ध 4 प्रकरणात MCOC अनुसार कारवाई करण्यात आली. त्याच्या प्रमाणात सराईत गुन्हेगार विरुद्ध MPDA आणि हद्दपारीसारखं प्रभावी प्रतिबंधक कारवाई करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील महिला संबंधित असलेले गुन्हे उघडचे प्रमाण 90% करण्यात आले आहे. भारत सरकारच्या नशामुक्त अभियान अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाच्या 100 मीटर अंतर्गत मावा, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घातली व विक्रीवर शक्तीवर प्रभावी कारवाई करून आतापर्यंत 129 पान टपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच एकूण 900 शाळा महाविद्यालय नशामुक्त व तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. सायबर पोलिसिंगच्या माध्यमातून CIR पोर्टल अंतर्गत नागरिकांचे आतापर्यंत एकूण 800 मोबाईल शोध घेतल्याने व मागील वर्षाच्या तुलनेतील रिकव्हरी रेट 30% वरून 60% पर्यंतचे दुप्पट झाल्याने आपल्या यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्र राज्यात 3रे क्रमांक मिळवलेला आहे. भारत सरकार त्याचे ई-गव्हर्नन्स अंतर्गत महाराष्ट्र पोलीस दलात CCTNS हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. त्यात यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने सन 2026च्या स्पर्धामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्यात आले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगार नियंत्रण मिळवण्याकरिता संघटितरित्या गुन्हेगार विरुद्ध 4 प्रकरणात MCOC अनुसार कारवाई करण्यात आले. त्याच्याप्रमाणे सराईत गुन्हेगार विरुद्ध MPDA आणि हद्दपारीसारखं प्रभावी प्रतिबंधक कारवाई करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक व्यवस्था अबाधित ठेवण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकूण 10,800 विद्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सर्वांना मला अभिमानातून सांगू इच्छितो की आपल्या या ऑपरेशन प्रस्थान पूर्ण राज्यावर राबवण्यासाठी पण माननीय पोलीस महासंचालक साहेबांना आदेश पण देण्यात आलेले आहे. आणि ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आपण ऑपरेशन शिवनेत्र त्या उपक्रमातून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची सार्वजनिक व मालमत्तेची सुरक्षा तसेच पोलिसांना जलद गतीने गुन्हे तपासाच्या मदतीकरिता
लोकसहभागातून गावातील व शहरातील सर्व दुकाने, मॉल, सराफा, लाईट, पंप, चौक, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, मंदिर, मस्जिद, चर्च, इतर धार्मिक स्थळी व शक्य असल्यास प्रत्येक घरी CCTV लावण्याच्या नागरिकांना एक पोल सुरक्षेकडे या न्यायालयाने आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समिती मार्फत प्राप्त निधीमधून पोलीस विभागाकरिता एकूण 62 चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहे. वाहनाचा उपयोग कायदा व सुव्यवस्था हाताळणे तसेच महिला व मुलींच्या सुरक्षा करण्यात येत आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोहारा पोलीस हद्दीमध्ये एकूण 200 कॅमेरा लावण्याबाबत 400 कोटी 95 लाख रुपयांच्या उपलब्ध निधीतून CCTV कॅमेरा कारवाई करण्यात आले आहे. आणि आज रोजी जन सत्कार केलेला आहे आणि आपला जिल्ह्याला 4 अधिकारी आणि 15 अंमलदाराला अतिउत्कृष्ट सेवा आणि उत्कृष्ट सेवा पदक मिळालेल्या सर्वांना आणि बाकी सर्व आपल्या पोलीस बांधवांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आपण सर्व मिळून एक सुरक्षित, सशक्त आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.